वेन डायग्राम. कोणती कन्सेप्ट आहे? वेन डायग्राम. बघा एक लक्ष द्या इकडे, बघा नंतर लिहून घ्या, नंतर लिहून घ्या. बघा आता लक्ष द्या, वेन डायग्राम म्हणजे काय? एकंदरीत सर्वात सोपी डेफिनेशन आहे वेन डायग्राम. कोणती माहिती आहे का? बघा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, पटतंय का बघा ते एक्झाम्पल. एखाद्याला जर विचारलं, दोन लोक आहेत, त्या दोघांना काय करतोय आपण? पिक्चरची स्टोरी सांगतोय. तो पिक्चरला गेलाच नाही आणि मी काय करतो? त्याला पिक्चरची स्टोरी सांगतो. इकडून आला, तिकडून आला, हा हिरो, तो हिरो, ठीक आहे, सांगतो. त्याला काय फील होणार आहे का? आणि तेव्हा जेव्हा जाईल पिक्चर बघायला, तेव्हा काय होतं? त्याला व्हिज्युअल दिसते. जे सांगितलं ते काय होतं? आपलं स्क्रिप्ट होती. आणि जेव्हा तो पिक्चर बघायला गेला तेव्हा काय होतं? सगळं व्हिज्युअली होते. त्याला सगळं काय होतं ते जाणवते, फील होते आणि त्याला पिक्चर काय होतो? चांगला वाटतो. तसं प्रत्येक सेट आहे ना, सेट लिहिला आपण, ठीक आहे, पण तो समजला आपल्याला. परंतु सेट जर आपण आकृती म्हणजे फिगर्सच्या माध्यमातून जर समजला, शिकून घेतला, तो आपल्याला काय होतो? अधिक समजतो, म्हणजे लवकर समजतो. म्हणून जॉन वेन, काय सायंटिस्टचं नाव? मॅथमॅटिशियनचं जॉन वेन. त्याच्या नावातच वेन आहे. त्याचा शोध होता म्हणून त्यानं त्याचंच नाव दिलं. ठीक आहे, काय नाव? जॉन वेन. त्यानं काय केलं? त्या सेटला आकृत्याच्या माध्यमातून दाखवण्यासाठी वेन डायग्राम काढली. काय काढली? आपण आकृत्याच्या माध्यमातून दाखवतो, त्याला काय म्हणायचं? वेन डायग्राम. मग आकृत्याच्या माध्यमातून कसं दाखवायचं? कुठली आकृती असली पाहिजे? तर ती आकृती पाहिजे क्लोज्ड फिगर. काय म्हणलं मी? क्लोज्ड फिगर. आता शब्द ध्यानात ठेवा. क्लोज्ड फिगर म्हणजे काय? आता एक रेक्टँगल घेतला आपण असा, ठीक आहे, एक काय घेतला? सर्कल घेतला, एक काय घेतला? ट्रायंगल घेतला. आता ह्या ठिकाणी कुठून तरी ओपन दिसत आहेत का? हे सगळे क्लोज आहेत, बंद दिसत आहेत. कुठं ओपन दिसत आहेत का आपल्याला? सगळीकडे काय असलं? क्लोज. रेक्टँगलच्या चारही कॉर्नर्स कसे असतात? क्लोज. सर्कलचा पूर्ण सर्कम्फरन्स कसा असतो? क्लोज. ते ट्रायंगलचे तिन्ही पॉइंट्स कसे असतात? क्लोज असतात, बंद असतात. मग अशा क्लोज्ड फिगर मध्ये जर आपण एखाद्या सेटचे जर एलिमेंट रिप्रेझेंट करत असू, अशा क्लोज्ड फिगर मध्ये एखाद्या सेटचे जर आपण एलिमेंट रिप्रेझेंट करत असू, तर त्या फिगर्सला, त्या डायग्राम्सला काय म्हणायचं? वेन डायग्राम. पण वेन डायग्राम करत असताना ज्या डायग्राम मध्ये तुम्ही ते एलिमेंट्स दाखवताय, रिप्रेझेंट करताय, ती डायग्राम कधी पण क्लोज्ड फिगर असली पाहिजे. कशी असली पाहिजे? क्लोज्ड फिगर. क्लोज्ड फिगर म्हणजे बंदिस्त आकृती, म्हणजे कुठूनही ती ओपन नसणार आहे. बघा इथं 3 डायग्राम आहेत. पहिला रेक्टँगल, दुसरा सर्कल, तिसरा ट्रायंगल. ह्या रेक्टँगलचे कुठून ओपन दिसतोय का पॉइंट? म्हणजे इथून ओपन आहे, क्लोजच आहे, सगळीकडून क्लोज आहे. सर्कल पण सगळीकडून कसं आहे? क्लोज आहे. आणि ट्रायंगल सगळीकडून कसं आहे? क्लोज आहे. म्हणजे क्लोज्ड फिगर रिप्रेझेंट काय? वेन डायग्राम. एखादी क्लोज्ड फिगर मध्ये जर एलिमेंट आपण रिप्रेझेंट करत असू, तर त्या डायग्रामला काय म्हणायचं? वेन डायग्राम. काय म्हणायचं? वेन डायग्राम. मग वेन डायग्राम कशाने रिप्रेझेंट केली जाते? वेन डायग्राम ट्रायंगल, लक्ष द्या, वेन डायग्राम कशाने रिप्रेझेंट केली जाते? ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, त्यानंतर स्क्वेअर घ्या. अशा 4 फिगर जनरली आपण रिप्रेझेंट करतो. वेन डायग्रामला जनरली या 4 फिगर मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. किती फिगर मध्ये? 4. ट्रायंगल, सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर. अजूनही रिप्रेझेंट करता येतात, पण आपण जनरली आपल्या 10वीच्या सिलेबस नुसार आपण 4च फिगर मध्ये त्याला काय करणार आहे? रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघू. एक सेट घेतला मी, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 आणि 5. आता मी काय करतो? ह्या ए सेटला वेन डायग्राम रिप्रेझेंट करतोय. मी काय म्हणलं? ह्या ए सेटला वेन डायग्राम काय करतोय? रिप्रेझेंट करतोय. मी काय म्हणलं? त्या सेट मधले एलिमेंट ह्या 4 डायग्राम पैकी तुमच्या मनानं कुठलीही एक डायग्राम घ्या, त्या डायग्राम मध्ये ते एलिमेंट काय करायचे? दाखवायचे. मी काय करतोय? ह्या ट्रायंगल मध्ये ते एलिमेंट दाखवतोय. मी सेटचं नाव सध्या लिहितोय का? नाही लिहिणार, फक्त एलिमेंट. पण कधी पण एक ध्यानात ठेवा एक वाक्य, त्या सेट मधले एलिमेंट जेव्हा मी वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करतो, सेट मधले एलिमेंट वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करतो, तर तो पॉइंट देऊन रिप्रेझेंट करा. कसं? पॉइंट देऊन. आपल्या पुस्तकात मेन्शन नाही, पण आपण ध्यानात ठेवायचं. काय ध्यानात ठेवायचं? सेट मधले एलिमेंट्स कधी पण कशाने रिप्रेझेंट करायचे? मध्ये पॉइंट देऊन रिप्रेझेंट करायचे. म्हणजे पहिला एलिमेंट कोणता आहे? 1. इथं पॉइंट दिला आणि इथं लिहिला 1. दुसरा आपण एलिमेंट कोणता आहे? 2. इथं पॉइंट दिला, लिहिला कोणता? 2. तिसरा 3. इथं पॉइंट दिला, लिहिला 3. त्यानंतर काय लिहिला? पॉइंट 4. पॉइंट दिला 4. हा पॉइंट कधी पण वेन डायग्राम मधले एलिमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतात. आपल्या पुस्तकामध्ये जनरली आपण हे वाक्य नाहीये, त्यामुळे घ्यायचं असं काही नाहीये, पण जनरली आपण वेन डायग्राम मधले एलिमेंट कधी पण पॉइंटने दर्शवतो.
कशाने दर्शवतो? पॉइंटने. म्हणून A1 हा एलिमेंट पॉइंटने दर्शवला, 2 हा एलिमेंट पॉइंटने दर्शवला, 3 हा एलिमेंट पॉइंटने दर्शवला, 4 हा एलिमेंट पॉइंट दर्शवला. पुढचा एलिमेंट कोणता? 5 हा पण कशानं? पॉइंट. आता हे झालं. आता या सेटचं नाव पण रिप्रेझेंट करायचं असतं आपल्याला, सेटचं नाव. मग काही जण काय करतात, सेटचं नाव इथं रिप्रेझेंट करतात, काही म्हणतात इथं ट्रायंगलच्या टोकाला रिप्रेझेंट करू. चालत नाही. कधी पण सेटचं नाव, त्या सेटचं नाव वेन डायग्राम मध्ये त्या डायग्रामच्या मध्ये रिप्रेझेंट करायचं. कुठं करायचं? मध्ये. म्हणजे इथं रिप्रेझेंट करायचा सेट ए. ठीक आहे. मग आता दुसरा एक सेट घेऊया बी. आता ह्या बी सेटला रिप्रेझेंट करूया 0 2 4 6. मी काय म्हणलं, वेन डायग्राम कधी पण 4 डायग्राम शो करायचं, रिप्रेझेंट करायचं. कोणकोणत्या डायग्राम? स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, अजून सर्कल. शक्यतो हे 4 डायग्राम जनरली यूज होतात. आता पुढचा सेट आहे आपला बी. सेटचं नाव काय आहे रे? बी. मग मी काय करतो, तर सेटचं नाव इथं स्क्वेअर मध्ये टाकतो बी. ठीक आहे. याला पॉइंट द्यायचा नाही सेटच्या नावाला, फक्त एलिमेंटला पॉइंटने दर्शवायचं. फक्त एलिमेंटला पॉइंटने दर्शवायचं. चला बी सेट मधले पॉइंट सांगा, एलिमेंट सांगा. पहिला एलिमेंट कोणता आहे? 0. इथं पॉइंट 0. पुढचा एलिमेंट कोणता आहे? 2. पॉइंट 2. पुढचा एलिमेंट 4. पॉइंट 4. पुढचा एलिमेंट 6. पॉइंट न रिप्रेझेंट करा आणि इथं 6. सोपं आहे. कधी पण वेन डायग्राम, आता वेन डायग्रामचे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. वेन डायग्रामचे महत्वाचे पॉइंट. पहिला पॉइंट, वेन डायग्राम कधी पण सेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर वेन डायग्राम मधले एलिमेंट आपण त्या सेट मध्ये रिप्रेझेंट करतो. तिसरा पॉइंट, ते सेट मधले एलिमेंट जेव्हा आपण वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करतो तेव्हा कशाचा यूज करतो? पॉइंटचा यूज करतो. कशाचा यूज करतो? पॉइंटचा यूज करतो. हे ध्यानात राहतील. त्याच्यानंतर वेन डायग्राम कोणत्या कोणत्या फिगर्सने रिप्रेझेंट करतात? पहिली फिगर कोणती रे? ट्रायंगल. पहिली फिगर कोणती? ट्रायंगल. नंतर सर्कल, नंतर रेक्टँगल, नंतर स्क्वेअर. संपलं. एवढंच वेन डायग्राम. सोपं आहे. काय काय म्हणजे 4 पॉइंट ध्यानात ठेवायचे. किती पॉइंट ध्यानात ठेवायचे? 4. पहिला पॉइंट, वेन डायग्राम कधी पण सेट रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करतो. कशासाठी यूज करतो? सेट रिप्रेझेंट. सेट मधले एलिमेंट कधी पण वेन डायग्राम मध्ये पॉइंट न दर्शवतात. कशाने दर्शवतात? पॉइंट न दर्शवतात. कशाने दर्शवतात? पॉइंट न दर्शवतात. वेन डायग्राम कधी पण 4 पद्धतीने काढली जाते. 4 प्रकारे आपण यूज करतो. जास्तही आहेत पण आपण 10वीच्या सिलेबसला 4 प्रकारे त्याला दर्शवतो. पहिली फिगर कोणती? ट्रायंगल. नंतर सर्कल, रेक्टँगल आणि स्क्वेअर. जनरली ह्या 4 फिगर आपण 10वी बोर्ड मध्ये, 9वी बोर्ड मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. चला लिहून घ्या. पहिला पॉइंट टाका, वेन डायग्राम. पहिला पॉइंट टाकायचं, लिहून घ्यायचं सगळ्यांनी. वेन डायग्राम. इन अ वेन डायग्राम, इन वेन डायग्राम, इन वेन डायग्राम, इन वेन डायग्राम, a set is represented in a Venn diagram, in Venn diagram, a set is represented, a set is represented in a Venn diagram, a set is represented in a closed figure, in a Venn diagram, a set is represented in a closed figure, in a closed figure, such as triangle, such as triangle, square, square, rectangle, rectangle, and circle, and circle. पुढचा पॉइंट, the elements are represented, the elements are represented, the elements are represented, the elements are represented in a Venn diagram, the elements are represented in a Venn diagram by points, by points, points, by points.
ठीक आहे इथपर्यंत. एक्झाम्पल लिहा. ए सेट, त्यानंतर ए सेटच्या खाली पहिला सुरू ए सेट लिहा. ए सेटच्या खाली कोणत्याही फिगर मध्ये वेन डायग्राम दाखवा. बी सेट लिहा आणि कोणत्याही फिगर मध्ये तुम्हाला जे वाटतंय त्या फिगर मध्ये सेट दाखवा. 2 एक्झाम्पल लगेच करा कंप्लीट. लगेच त्याच्या खाली लिहून काढा. सबसेट, लक्ष द्या. सबसेट म्हणजे काय? सबसेट म्हणजे छोटा सेट. एकदम मराठी ध्यानात ठेवा. सबसेट म्हणजे काय? छोटा सेट. पहिले डोक्यात ठेवायचं. सबसेट म्हणजे काय म्हणलं मी? छोटा सेट. सबसेट म्हणजे काय? छोटा सेट. मग आता एक एक्झाम्पल बघा, सोपं, तुम्हाला एकदम क्लिअर होतं. सबसेट म्हणजे काय एकदम क्लिअर होतं. एक्झाम्पल बघा, नंतर आपण प्रॉपर एक्झाम्पल समजून घेऊ. बघा आपल्याला एक शाळा, ठीक आहे, आपली शाळा आहे, अशी एक शाळा आपली केशवराज विद्यालय, ठीक आहे. हे आपण समजू की शाळा आहे. वेन डायग्राम समजून घेऊ आता. ठीक आहे, ही काय आहे? शाळा. आणि त्या शाळेमध्ये एक 9वीचा वर्ग आहे, हा 9th क्लासचा वर्ग आहे. ही मोठी शाळा आहे आणि हे काय 9th क्लासचा वर्ग आहे. मग मला सांगा, हा 9th क्लासचा वर्ग शाळेचा भाग आहे का नाही? आहे का? म्हणजे हा मोठा सेट आपण म्हणू, शाळेचा हा मोठा सेट आणि हा काय झाला? छोटा सेट. हा छोटा सेट म्हणजेच काय? ह्या क्लास 9th मधले विद्यार्थी केशवराज शाळेचे विद्यार्थी आहेत का रे? आहेत. म्हणजे 9th मधले विद्यार्थी सगळे कुठं सापडतात तुम्हाला? केशवराज विद्यालयामध्ये. म्हणजेच हा छोटा सेट आहे कुणाचा? मोठ्या सेटचा. मोठा सेट म्हणजे कोणता? केशवराज विद्यालय. म्हणजे केशवराज विद्यालयामध्ये खालच्या सेट मधले सगळे एलिमेंट सापडणार आहेत. बरोबर आहे. सगळे एलिमेंट कुठे सापडणार आहेत? केशवराज विद्यालयात, कारण केशवराज विद्यालयातले मुलं आहेत. म्हणजे असा सेट ज्या सेट मधले सगळे एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये सापडतात. असा छोटा सेट ज्या सेट मधले सगळे एलिमेंट कुठं सापडतात? दुसऱ्या सेट मध्ये. दुसऱ्या सेट म्हणजे मोठ्या सेट मध्ये सापडतात. तर त्या सेटला म्हणायचं तो सबसेट आहे. म्हणजे आता प्रॉपर एक्झाम्पल बघा. आता प्रॉपर एक्झाम्पल, ठीक आहे. बघा एक एक्झाम्पल बघा, एकदम सोपं एक्झाम्पल. A is a set of 1, 2, 3, 4, 5, 6. तसाच B सेट कोणता असेल? 2, 4, 6. 2 सेट आहेत. If 2 sets are given, A and B, 2 सेट गिवन आहेत आपल्याकडे. त्या 2 सेट मध्ये मी काय म्हणलो? सबसेट म्हणजे कोणता सेट रे? छोटा सेट. सबसेट म्हणजे छोटा सेट. हा छोट्या सेट मधले, या छोट्या सेट मधले सगळे एलिमेंट, या छोट्या सेट मधले सगळे एलिमेंट तुम्हाला कुठं सापडतात? मोठ्या सेट मध्ये. बघा 2 इथं 2 आहे, इथं 4, इथं 4, इथं 6, इथं 6. म्हणजे त्या छोट्या सेट मधले, म्हणजे त्या सेट बी मधले सगळे एलिमेंट तुम्हाला कुठं सापडतात? सेट ए मध्ये. कुठं सापडतात? सेट ए मध्ये. मग बी हा सबसेट आहे ए चा. बी हा सबसेट आहे ए चा. ज्या सेटचे सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये सापडतात, ज्या सेटचे सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये सापडतात, तो सेट सबसेट असतो. कुणाचा? त्या दुसऱ्या सेटचा. आता बी सेट मधले सगळे एलिमेंट कुठं सापडतात? सेट ए मध्ये. म्हणून म्हणायचं सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट ए. सोपं आहे. बघा अजून एक एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल सी इज अ सेट ऑफ ए, ई, आय, ओ, यू. पुन्हा डी इज अ सेट ऑफ ए, ओ, यू. आता इथं मला सांगा, इथं बघा, ह्या सेट डी मधले सगळे एलिमेंट सेट सी मध्ये सापडतात का? मग काय म्हणायचं? सेट डी इज अ सबसेट ऑफ सेट सी. आता अजून एक एक्झाम्पल बघा, इथे करतो एक्झाम्पल. ई इज अ सेट ऑफ 1, 2, 3. दुसरं एक्झाम्पल घेऊ, 2, 4, 6. आणि डी इज अ एक्झाम्पल ऑफ 2, 4, 6, 8, 10. आता मला सांगा, या ई सेट मधले सगळे एलिमेंट डी सेट मध्ये सापडतात. मग काय म्हणायचं? ई इज अ सबसेट ऑफ डी. इथं काय म्हणणार? बी इज अ सबसेट ऑफ ए. इथं काय म्हणणार? डी इज अ सबसेट ऑफ ई. इथं ए म्हणणार का? ए इज अ सबसेट ऑफ बी येईल का? ज्याचे सापडतात तो सबसेट असतो. जो छोटा असतो तो सबसेट असतो. एवढं ध्यानात ठेवायचं. जो छोटा असतो तो सबसेट असतो. सेट बी बघा, सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट
A. Set E is a subset of set D. Set D is a subset of set C. इथपर्यंत क्लिअर आहे? चला पहिली डेफिनेशन लिहा सबसेटची. डेफिनेशन लिहा सबसेटची. If two sets A and B are given, if two sets A and B are given, if two sets A and B are given, then the elements of set B, then the elements of set B, then the elements of set B, the elements of set B are present in elements of set A, are present in elements of set A, are present in elements of set A, elements of set A. एक्झाम्पल, लगेच एक्झाम्पल लिहून घ्या. पहिलं एक्झाम्पल ए बी च लिहून घ्यायचं. कशाचं? ए बी च. आणि आता याला लिहायचं कसं? एक लक्ष द्या वापस. आता याला लिहायचं कसं? आपण वर्डिंग मध्ये सांगितलं बी इज अ सबसेट ऑफ ए. आता याला लिहायचं कसं? बघा लक्ष द्या. बी ला बी सबसेटचं साइन असतं, असं सी काढायचं आणि त्याच्या खाली अशी सरळ लाईन मारायची. सी काढायचं, सरळ रेष मारायची. ह्याचं साइन साइड कोणता आहे? सबसेट म्हणायचं. याला काय म्हणायचं? सबसेट. हे कशाचं साइन आहे? सबसेटचं साइन आहे. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी ला बी लिहिला, सबसेटचं साइन. सी काढायचं, त्याच्या खाली एक स्ट्रेट लाईन मारायची. आणि कुणाचा सबसेट आहे? ए चा. म्हणून इथं काय लिहिला? ए. आता याला रीड कसं करायचं? बी इज अ सबसेट ऑफ ए. आता इथं लिहायचं आपल्याला. कसं लिहिणार? डी सबसेटचं साइन. कुणाचा सबसेट आहे? डी. सी चा. इथं लिहिला सी. याला रीड कसं करणार? डी इज अ सबसेट ऑफ सी. इथं कोणतं लिहिणार आधी सेट तुम्ही? ई सबसेटचं साइन. सी खाली स्ट्रेट लाईन. कुठला सेट लिहिणार? डी. क्लिअर आहे? पहिला सेट लिहा, त्याच्यानंतर खाली लिहा बी इज अ सबसेट ऑफ ए. हे लिहिल्यानंतर खाली एक लाईन लिहा, हाऊ टू रीड दिस. हाऊ टू रीड दिस. आणि त्याला रीड करा खाली. कसं करणार? बी इज ए सबसेट ऑफ सेट ए. चला लिहून घ्या फास्ट लवकर. झालं का प्रणव? इनडायरेक्ट एकच ध्यानात ठेवायचं, सबसेट म्हणलं की छोटा सेट. कधी बघा सबसेट हा छोटा सेटच येतो त्या मोठ्या सेटचा. इथं बघितलं ई आणि डी मध्ये बघितलं छोटा सेट आहे, हा मोठा सेट आहे. म्हणून ई सबसेट कुणाचा? डी चा. हा छोटा सेट आहे, हा मोठा सेट आहे. म्हणून हा सबसेट कुणाचा? ए चा. इथं छोटा सेट कोणता आहे? डी. डी हा सबसेट कुणाचा? सी चा. कधी पण सबसेट म्हणजे छोटा सेट. एकच ध्यानात ठेव, सबसेट म्हणजे छोटा सेट. सबसेट म्हणजे सांग रे सबसेट म्हणजे अजून. सबसेट म्हणजे एकच ध्यानात ठेवायचं, छोटा सेट. बाकी काय नका ध्यानात ठेवू. एवढं वाक्य ठेवलं तरी तुमचा सबसेट निघून जातो. आणि सबसेटचं साइन काय असतं? सी. आणि त्याच्या खाली स्ट्रेट लाईन. त्याचं साइन म्हणजे काय? सबसेट. आता बघा एक्झाम्पल समजून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? इफ ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 5,6,7 कर्ली ब्रॅकेट क्लोज, देन राईट इट्स ऑल पॉसिबल सबसेट. म्हणजे ह्या सेटचे सबसेट काढायचे, म्हणजे ह्या सेटचे छोटे छोटे सेट तयार करायचे. बरोबर आहे? सबसेट म्हणजे काय? छोटा सेट. म्हणजे दिलेल्या सेटचे छोटे छोटे किती सबसेट तयार होतात असं त्यांनी विचारले. पॉसिबल सबसेट म्हणजे याचे छोटे छोटे सेट किती सबसेट तयार होऊ शकतात. बघा आता कसे तयार करणार? पहिला सेट लक्ष द्या इकडं. बघ प्रणव, पहिला सेट सिंगल लिहायचे. पहिला सेट मी काय म्हणलं? पहिला सेट कसे लिहायचे? सगळे सिंगल लिहायचे.
पहिला सेट, नाव द्यायचं नाही सेटला, इथं फक्त सेट लिहायचे. 5 कर्ली ब्रॅकेट, नंतर 6, नंतर 7. 3 सेट झाले छोटे छोटे. आता 2-2 चे सेट करायचे. कितीचे करायचे? 2-2 चे. पहिला सेट कोणता येणार? कर्ली ब्रॅकेट 5,6. पुन्हा पुढचा सेट कोणता? कर्ली ब्रॅकेट 6,7. पुन्हा नंतर पुढचा सेट 5 आणि 7, 5 आणि 7. आता ह्याच्यामध्ये करत असताना एक ध्यानात ठेवायचं, कधी पण सरळ जायचं. सरळ जायचं म्हणजे काय? 5-6 म्हणून सरळच वाचायचं, उलट वाचायचं नाही. कधी पण सेट लिहिताना सरळ लिहायचे सेट. आता मी कसं लिहिले? 5, 6, 7. पुढेच गेलोय, माग आलोय का? 5, 6 पुढेच गेलोय, माग आलोय का? 6, 7 पुढे गेलोय, माग आलोय का? 5, 7 पुढेच आहे, माग आलोय. म्हणजे फक्त पुढे जायचं, मागे यायचं नाही. 3 सेट झाले आपले इथं. आता त्याच्यानंतर एक सेट उरला 3 अंकी. 1 अंकी झाले, 2 अंकी झाले. आता किती अंकी आहे? 3. म्हणजे कोणता सेट येणार आहे सांगा? 5, 6, 7. आता पुढे जायचं नाही म्हणलं मी, वापस यायचं नाही म्हणलं, वापस यायचं नाही म्हणलं. 5, 6, 7 3 अंकी झाला. आता 6 पासून 3 अंकी तयार होतो का? मागे यायचं नाही. 7 पासून 3 अंकी होईल का? पुढंच जायचं, मागे यायचं का? नाही. मागं वाचायचं नाही, पुढं सेट वाचायचं. होईल का? म्हणजे कोणता सेट तयार झाला? फक्त 1. आता 1 झाला. आता दुसरा सेट, शेवटचा. शेवटचा म्हणजे असतो एम्प्टी सेट, म्हणजे काहीच नाही. हा पण एक त्याचा काय असतो? सबसेट असतो. रिकामा सेट पण कोणत्याही सेटचा काय असतो? सबसेट असतो. आता कसे तयार केले नीट लक्ष द्या थोडं. ठीक आहे, पहिला सुरू सिंगल सबसेट 5, 6, 7 इथपर्यंत कुणाला अडचण? पुन्हा 2-2 अंकी. मी काय म्हणलं? असं सरळ जायचं, वाचायचं. कसं वाचायचं? 5, 6 पुढे चाललोय, 6, 7 पुढे चाललोय. मागे येतोय का? नाही. मागे यायचंही नाही, सेट तयार होत नाही. तोच अर्थ होतो सेटचा. पुढेच जायचं. 5, 6 झाला एक तयार. पुन्हा 6, 7 त्याच्यानंतर 5, 7. ठीक आहे, आता किती अंकी राहिला? 3. 5, 6, 7. आता 6 पासून होईल का? काही जण म्हणते 6, 7, 5 होईल का? का बरं नाही होणार? मागं जायचं नाही, फक्त पुढंच वाचायचं, मागं जायचं नाही. मग एकच सेट तयार होईल. त्याच्यानंतर एक सबसेट असतो, तो म्हणजे एम्प्टी सेट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आता मी इथं 2 प्रॉपर्टी सांगतो. पहिली प्रॉपर्टी ध्यानात ठेवा. पहिली प्रॉपर्टी, एव्हरी सेट मी म्हणजे हा एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ म्हणजे प्रत्येक सेट हा त्याचा काय असतो? सबसेट असतो. 5, 6, 7 चा सबसेट 5, 6, 7 म्हणजे तो स्वतःचाच एक काय असतो? सबसेट असतो. क्लिअर आहे पहिली प्रॉपर्टी? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा त्याचा स्वतःचाच काय असतो? एक सबसेट असतो. क्लिअर आहे इथपर्यंत? ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, एव्हरी एम्प्टी सेट, प्रत्येक रिकामा सेट, एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एव्हरी एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक रिकामा सेट हा कोणत्याही सेटचा काय असतो? एक सबसेट असतो. जर तुम्हाला म्हणलं सबसेट, पॉसिबल सबसेट लिहा, 2 तर माहितच पाहिजेत आपल्याला. कोणते 2? जो सेट दिलाय तोच एक सबसेट, आणि दुसरा कोणता? रिकामा सबसेट. कोणताही सेटचे जर तुम्हाला सबसेट करा म्हणलं, पॉसिबल सबसेट, तर 2 सेट कन्फर्म आहेत. पहिला सेट कोणता? जो सेट दिलाय तोच एक सबसेट, आणि दुसरा कोणता? एम्प्टी सबसेट. 2 प्रॉपर्टीज झाल्या. क्लिअर आहेत का 2 प्रॉपर्टीज? सगळ्यांना क्लिअर आहेत? 2 प्रॉपर्टीज क्लिअर आहेत. तिसरी प्रॉपर्टी कोणती? तिसरी प्रॉपर्टी बा लक्ष द्या. 2 सेट लिहिले मी. ठीक आहे, 2 सेट इथे लिहितो मी. ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4. क्लिअर आहे? तिसरी प्रॉपर्टी सांगतो. किती प्रॉपर्टी? तिसरी. सिद्धार्थ पुढे बघ. तिसरी प्रॉपर्टी सांगतो. 2 सगळ्याला समजल्यात का? कोणत्या 2 डबल सांगतो. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा त्याचा काय असतो? एक सबसेट असतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट म्हणजे रिकामा सेट हा प्रत्येक सेटचा काय असतो? सबसेट असतो. 2 झाल्या प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी, मी 2 सेट घेतले. किती सेट घेतले? 2. पहिला सेट, नंतर बी म्हणजे दुसरा पण सेट. 1, 2, 3, 4. 2 सेट मध्ये काय फरक आहे सांगा? कोण सांगते? दोन्ही सेट कसे आहेत? इक्वल आहेत. दोन्ही सेट कसे आहेत? इक्वल आहेत. मग मी असं लिहितो,
ए इज इक्वल टू बी लिहू शकतो का? म्हणजे ए आणि बी कसे आहेत? इक्वल सेट आहेत. कसे आहेत? इक्वल सेट आहे. म्हणजेच बी इज इक्वल टू ए पण लिहू शकतो का रे? लिहू शकतो ना. ए इज इक्वल टू बी आहे म्हणजे बी इज इक्वल टू ए लिहू शकतो. काय अडचण आहे? नाही. जेव्हा पण दोन सेट एकमेकाचे इक्वल सेट असतात, नीट लक्ष द्या, जेव्हा पण दोन सेट हे एकमेकाचे इक्वल सेट असतात, काय म्हणलं श्रेयस? दोन सेट एकमेकाचे काय असतात? इक्वल सेट असतात. ते दोघ जण एकमेकाचे सबसेट असतात. दोघ जण एकमेकाचे सबसेट असतात. म्हणजे कसं? ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सबसेट ऑफ ए. बरोबर आहे. सबसेटची व्याख्या काय? याचे सगळे एलिमेंट कुठे पाहिजेत? ह्याच्यात. ह्याचे सगळे एलिमेंट ह्याच्यात. ते तात्याने तुझा पिक्चर बघितला का? बघितलं का? तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात, तसा प्रकार हा. ठीक आहे. सगळे एलिमेंट एकमेकात आहेत. बघा इकडं कसं? ए चे एलिमेंट बी मध्ये, बी चे एलिमेंट ए मध्ये. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सबसेट ऑफ ए. ही किती प्रॉपर्टी? तिसरी. किती प्रॉपर्टी झाल्या आपल्या? 3. किती झाल्या निलेश? 3. पहिली प्रॉपर्टी किती? पहिली प्रॉपर्टी, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा त्याचाच तोच काय असतो? सबसेट असतो. दुसरी प्रॉपर्टी, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. तिसरी प्रॉपर्टी आता शिकलेली, इफ ए अँड बी आर टू इक्वल सेट, इफ ए अँड बी आर टू इक्वल सेट, देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. पण ही कधी कंडिशन लागू होते? जेव्हा दोन्ही सेट कसे पाहिजे? इक्वल. कसे पाहिजे? इक्वल. 3 प्रॉपर्टी झाल्या. आता चौथी प्रॉपर्टी बघा, ह्याच्या उलट, तिसऱ्याच्या उलट चौथी प्रॉपर्टी बघा. चौथी प्रॉपर्टी तिसऱ्याचं कॉन्व्हर्स म्हणा, म्हणजे उलट. मी काय सांगितलं? ए इज अ सबसेट ऑफ बी, कॉमा बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. त्याच्या उलट जर ए हा बी चा सबसेट आहे, जर चौथी प्रॉपर्टी नीट लक्ष द्या, ए हा बी चा सबसेट आहे, बी हा ए चा सबसेट आहे, तर ए आणि बी कसे असतात? इक्वल असतात. आधी सरळ होतं, त्याचं उलट केलं, त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. काय म्हणायचं? कॉन्व्हर्स. चौथी प्रॉपर्टी कळाली. किती प्रॉपर्टी येतात? 4. किती प्रॉपर्टी येतात? 4. चला, पहिली प्रॉपर्टी कोणती? एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. दुसरी प्रॉपर्टी, एम्प्टी सेट इज ए सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट is a subset of every set. Empty set is a subset of every set. तीसरी प्रॉपर्टी, if two sets are equal, A and B, if two sets are equal, A and B, then A is a subset of B and B is a subset of A. झाल्या 3 प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी त्याचं उलट, A is a subset of B, B is a subset of A, then A and B are equal sets. Then A and B are equal sets. कळाल्या सगळ्यांना 4 प्रॉपर्टी. चला पुढचा पॉइंट, सबसेट लिहिले तुम्ही? लिहिले. आधी काय लिहायचं? लक्ष द्या, हे आता जे क्वेश्चन लिहिलाय हा लिहिलाय, झालाय सगळ्याचा. चला पुढचा पॉइंट टाका, प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. लिहून घ्यायचं आता आपल्याला, प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. नंतर लिहून घ्या, हे नंतर लिहून घ्या. ठीक आहे, आधी लिहून घ्या, मग हे फास्ट लिहून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. पहिली प्रॉपर्टी, एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. हेडिंग टाकायचं, प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. पहिली प्रॉपर्टी, एव्हरी सेट इज ए सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा त्या स्वतःचा तो त्याचा काय असतो? सबसेट असतो. ध्यानात राहील. ठीक आहे. एव्हरी सेट
is a subset of itself. चला दुसरा पॉइंट, दुसरी प्रॉपर्टी लक्ष द्या. दुसरी प्रॉपर्टी एम्प्टी सेट, एम्प्टी सेट, एम्प्टी सेट इज ए सबसेट, एम्प्टी सेट is a subset, empty set is a subset of every set, empty set is a subset of every set, empty set is a subset of every set. झाल्या दोन प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी if set A, if set A and set B, and set B, if set A and set B are equal sets, are equal sets, are equal sets, then are equal sets, then A is a subset of B, then A is a subset of B, then A is a subset of B, and काय असेल पुढचं? B is a subset of A, B is a subset of A, B is a subset of A. किती प्रॉपर्टी करूया आता? चौथी. कितवी? चौथी. आता त्याच्या खाली हे लिहून घ्या, जे लिहिलात ना प्रॉपर्टी 3 च्या खाली हे लिहून घ्या, प्रॉपर्टी 3 च्या खाली हे लिहून घ्या. हा 3 नंबर प्रॉपर्टीज लिहून घ्या, ए आणि बी. त्याच्यानंतर ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू ए. हे लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढचा चौथी प्रॉपर्टी, चौथी इफ चौथी प्रॉपर्टी इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, सबसेटचं साइन टाका, वर्डिंग मध्ये नका लिहू. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी असं लिहायचं. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी and B is a subset of A, B is a subset of A, B is a subset of A, then A and B are equal sets, then A and B are equal sets. हे लिहून घ्यायचं खाली. Then A and B are equal sets, then A and B are equal sets, then A and B are equal sets. पुढचा पॉइंट हाच पॉइंट आपण डबल समजायचा आपल्याला. ठीक आहे, इथे घेतला 4, 5, 6. आता याचे पॉसिबल सबसेट काढायचे, इथे जसे काढले तसे येतील काढता. चला पहिला सुरू सिंगल सबसेट. चला सांगा काय सोबत करू. पहिला सेट 4, पहिला सेट 4, पुढचा सेट 5, पुढचा सेट 6. आता पुढचे सेट कोणते? 4, 5, पुढचा सेट 5, 6, पुढचा सेट 4, 6, पुढचा सेट 4, 5, 6 आणि लास्ट कोणता? एम्प्टी सेट. किती तयार झाले रे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता ना कधी कधी वाटतं आपला कुठला तरी एक सेट राहिला, कधी कधी वाटतं चुकून 1, 2 राहिले. तर काय करायचं? आधीच मनात ठेवायचं की ह्याचे किती सेट तयार होतात, आधीच आपल्याला माहित पाहिजे. काय म्हणलं? आधीच माहित पाहिजे ह्याचे किती सेट तयार होतात, सबसेट तयार होतात हे आपल्याला माहित पाहिजे. मग ते कसं काढायचं? बघा एक फॉर्म्युला. आपल्याला ह्याचे किती सेट होतात हे काढण्याच्या आधीच कळलं पाहिजे, म्हणजे आपलं चुकणार नाही. मग कसं तयार का? फॉर्म्युला वा पॉसिबल सबसेट इज इक्वल टू द पॉवर n. ह्याच्यावरनं कळतं की किती सबसेट निघतात.
आता ह्या सेटचे मला माहित नाहीत किती सबसेट, इथं 8 आहे मोजलेत आपण, पण लिहिण्याच्या आधीच मला माहित पाहिजे की किती सबसेट होतात. वर बघा आर्या, माहित पाहिजे लिहिण्याच्या आधीच, म्हणजे आपलं जर 7 आले तर आपलं चुकलं कळतंय. मग आधीच माहित पाहिजे आपल्याला की याचे किती सबसेट तयार होतात. मग कुठला फॉर्म्युला? पॉसिबल सबसेट इज इक्वल टू 2 n. आता n म्हणजे ह्या सेट मधली संख्या. ह्या सेट मध्ये किती संख्या आहे रे? 3. मी 2च्या डोक्यावर लिहिला 3. 2चा क्यूब किती? 8. निघाले 8. 8च आहेत. आता जर मी म्हणलं इथे एक सेट घेतला, C इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 4 5 6 7. आता मला माहित नाही याचे किती सबसेट होते, पण मला काढायचे. तर किती सबसेट होते आधी मला माहित पाहिजे. ठीक आहे, आता 4 आहे. 2च्या डोक्यावर 4. 2च्या डोक्यावर 4. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं करतात. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. किती एलिमेंट निघतील? सॉरी, किती सबसेट निघतील? 16. मग आता 16 काढत बसायची. ठीक आहे, हा 4चा प्रॉब्लेम सेट मध्ये, हा 3चा टेक्स्ट बुक मध्ये. कळालं इथपर्यंत? आता पुढची हेडलाईन टाका, पॉसिबल सबसेट इज इक्वल टू 2 to the power n करा आणि हा फॉर्म्युला ब्रॅकेट करा. सर्वात महत्वाचा फॉर्म्युला आहे. जर परीक्षेमध्ये सबसेट काढा म्हणले तर चुकले गेले नाही पाहिजेत, ते चेक करायसाठीचा हा फॉर्म्युला. कोणता? पॉसिबल सबसेट. बरोबर आहे का? चुकले का नाही बघायचं तर याच्यावर बघायचं. वापस यायचं नाही, रिपीट यायचं नाही, पुढंच जायचं. सबसेट काढताना वापस यायचं नाही. वापस आले की मग चुकलं. पुढंच जायचं, मागे यायचं नाही. काय हरिओम? पुढंच जायचं, मागे यायचं नाही. हा 2 to the power n, डोक्यावर n म्हणजे काय? सिद्धार्थ, जो सेट दिला ना काढायला सबसेट, त्याच्यामध्ये किती बघायचे? 1 2 3, डोक्यावर 3 लिहायचं, सॉल्व्ह करायचं. आता ह्या सेट मध्ये किती आहेत? 1 2 3 4, डोक्यावर 4. किती सेट तयार होतील याचे? 16. क्लिअर आहे का? क्लिअर आहे सगळ्याला?